नमस्कार, मी विजय घाते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये प्रशासकीय अधिकारी काय झोपा काढत आहेत का? नक्कीच हा प्रश्न कुठेतरी आता हा उद्भवलेला आहे. कारण तुम्ही जी चित्रफित पाहिला, ह्या चित्रफितमध्ये तुम्ही सरळ बघू शकता की जी मँग्रोव्ज आहे, ज्या मँग्रोव्जनी मीरा भाईंदर शहर वाचलं जातं, त्या मँग्रोव्जची सरेआम कत्तल होत आहे. ह्या मँग्रोव्जला तुम्ही बघू शकता, ह्या झाडांमध्ये, ह्या चित्रफितमध्ये तुम्ही बघू शकता त्यांना विष टाकलेलं आहे. ही झाडांची कत्तल होत आहे, भरणी होत आहेत. आणि आपण ज्या सदर जागेवरती उभे आहोत ही इंद्रलोक नवघर मोजे गावामधली आहे. या सदर जागेवरती ऑलरेडी एक गुन्हा दाखल झाला असतानाही पुन्हा अशी गोष्ट घडलेली आहे. कुठेतरी मीरा भाईंदर प्रशासन इथे झोपलेलं आहे का? या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये जे वरिष्ठ पत्रकार आहेत इरबा, आपण त्यांच्याशी चर्चा केली असं जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मौजे नवघर सर्वे नंबर 20, जुना सर्वे नंबर 212 या ठिकाणी मँग्रोव्जची बेसुमारपणे विषबाधा करून त्यांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच काही झाडं मुळासकट तोडण्यात आले. ही झाडं मुळात 25 ते 30 वर्षे जुनी आहेत आणि ह्यामध्ये मीरा भाईंदर शहरातल्या मोठ्या बिल्डरांचा हात असल्यामुळे त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर व संबंधित जे कापणारे आहेत त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा व CRZ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि ही झाडं पुन्हा रिक्लेम करावी आणि जी झालेली भरणी आहे ती पुन्हा काढून टाकावी. आणि ज्यांनी हे कृत्य केले आहे असे कृत्य मीरा भाईंदर शहरात बऱ्याच ठिकाणी सुरू असून झाडांना विषबाधा करणं हे आणि मँग्रोव्जसारखी झाडांना विषबाधा करणे कितपत योग्य आहे? यापूर्वी ते मँग्रोव्ज कापून ते भरणी केलेली आहे, त्यांच्यावर मामला दाखल आहे, काय बोलणार तिथे? ह्यापूर्वी अगोदरच नवघर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी भरणी केल्याप्रकरणी व मँग्रोव्जची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आणि आत्ताच गेल्या महिन्यामध्ये 19 तारखेला ह्याच ठिकाणी कांदळवन विभागाची व वन विभागाची व्हिजिट झाली होती. त्यात महसूल विभाग, संबंधित महापालिका आणि वन विभाग हे सर्व प्रशासन येऊन बघून गेल्यानंतर ही अवस्था आहे की मीरा भाईंदरच्या कांदळवनाचा रखवाली कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 मीटर अंतरावर नवघर पोलिसांची पोलीस चौकी असताना राजरोसपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदा कांदळवनाची कत्तल केली जाते आणि त्यांच्यावर विषबाधा केला जाते, याचीसुद्धा पोलिसांना भनक नाही. यात कुठे ना कुठं संशय उद्भवला जातो.